नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. इकडे सावली आणि ओवी दोघं सुद्धा पंढरपूरच्या वारीला आलेले आहेत. आणि ह्या विठुरायाच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने खूप मोठा असा चमत्कार झालेला आहे मंडळी. आणि त्याच्यामुळे सावलीला ओवी ही तिचीच मुलगी असल्याचं समजणार आहे. 8 वर्षांपूर्वी ज्या गुंडांनी आपल्या मुलीला आपल्यापासून दूर केलं होतं, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ओवीच आहे हे आता तिला कळणार आहे. तर मंडळी, सारंग हा अबीरसाठी जगन्नाथांच्या घरी राहायला आलेला आहे. आणि त्याच संधीचा फायदा घेत आता जगन्नाथांनी सारंगला सगळं सत्य सांगितलेलं आहे. म्हणजे 8 वर्षापूर्वी जे काही घडलं त्यामागे कोणाचा हात आहे. सावलीचं लग्न झालेलं नसून अबीर हा तुझाच मुलगा आहे हे आता जगन्नाथांनी सगळं काही ते सारंगला सांगून मोकळे झालेले आहेत. ज्यावेळेला सारंग आता अबीरला मांडीवर घेऊन झोपत असतो, आईची माया देत असतो, ते आता पाहून जगन्नाथांना राहावलं नाहीये. म्हणजे बाप असून सुद्धा मुलाला स्वतःच्या सख्या बापाचं प्रेम अनुभवता येत नाहीये. आणि मुळे न राहता आता जगन्नाथांनी सगळं सगळं काही आता इथे सारंगला सांगून मोकळे झालेले आहेत. आणि मंडळी, ज्या क्षणी आता सारंगला कळतं की अबीर हा त्याचाच मुलगा आहे, तेव्हा सारंगने कसलाही वेळ न घालवता अबीरला घेऊन तो पंढरपूरला आलेला आहे, सावलीला आणि ओवीला भेटायला. आणि त्यानंतर जे काही घडलंय मंडळी, त्याच्यामुळे आता राजकुमार पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. तर मंडळी, आजचा भाग ना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, इकडे आता पंढरपूरला निघण्यासाठी ओवी जी आहे ती तयार होऊन राहिलेली असते आणि सावली तिला घ्यायला आलेली असते. आता सावली ओवीला घेऊन जाणार तेवढा तर सारंग म्हणतो की मी सुद्धा अबीरची परीक्षा झाली की त्याला लगेचच घरी घेऊन येईल. पण आता सावली त्याच्यावर चिडते आणि म्हणते की काही झालं तरी ह्या घरामध्ये अबीरला घेऊन यायचं नाही आहे. तुम्हाला जर अबीरची जबाबदारी घ्यायला जमणार नसेल तर तसं सांगा, मी अबीरला माझ्यासोबत पंढरपूरला घेऊन जाईन. पण आता त्याच्यावर सारंग म्हणतो की नाही नाही, पंढरपूरला घेऊन जायची गरज नाही आहे, मी अबीरला इकडे आणणार नाही आहे, मीच तिकडे जाईन. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की सावली आणि ओवी निघाल्यात, तेव्हा मात्र तिलोत्तमा बाहेर आली आहे. आणि ती सावलीकडे खूप रागारागाने बघत असते. आणि ती म्हणत असते की कशी तू पंढरपूरला पोहोचतेस ते मी बघतेस, तुझं आणि ह्या ओवीचं गाणं मी होऊ देणारच नाही आहे. तर मंडळी, इकडे दाखवलंय की हा अबीर बिचारा सारंगची खूप वाट बघत असतो की हा आपला सुपर हिरो कधी येणार आहे, कधी येणार आहे. आता इथे जगन्नाथ म्हणतात की अरे अबीर, मी तुझा अभ्यास करते, अभ्यास कर, तुला स्कॉलरशिप मिळवायची की नाही आहे. अबीर म्हणतो तुम्हाला ना काही येतच नाही आहे, तुम्ही खूप मला कठीण कठीण पद्धतीने शिकवताय. मला सुपर हिरोच्या त्याच्याकडूनच शिकायचं आहे, तो खूप छान आणि सोप्या सोप्या पद्धतीने शिकवतो. तर मंडळी, इकडे असं दाखवलं की सावली आणि ओवी प्रवासामध्ये खूप एन्जॉय करत असतात. सावली तिची काळजी घेत असते, खायला घालत असते. आणि ह्या दोघी पण आता गाडीमध्ये रियाज करत असतात. आणि ओवीचा जो आवाज दाखवला ना, आहा, खूप भारी दाखवले, खूप भारी गाणं दाखवलं ते मंडळी. आणि आता फायनली ही ओवी आता इकडे झोपते, बिचारी थकून जाते. आणि सावली तिला अगदी मायेने जवळ घेते. तर मंडळी, इकडे जगन्नाथांच्या घरी सारंग आलाय आणि त्याच्यामुळे आता अबीर खुश झालेला असतो आणि तो म्हणतो की चला, मी तुझ्या घरी येतोय म्हणून मी बॅग पटकन पॅक करून येतो. पण आता सारंगला माहिती आहे की ओवीने सांगितले काही झालं तरी अबीरला त्या घरामध्ये घेऊन जायचं नाहीये, त्याच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावर सारंग म्हणतो की अबीर बाळा, आपल्याला आता आपल्या घरी जाता नाही येणार आहे, आपण एक काम करूया, आपण इथेच राहूया. पण अबीर म्हणतो की नाही, तू तर मला प्रॉमिस केलं होतं ना घेऊन जाणार आहे. तर मंडळी, आता कसं तरी सारंग त्याची समजूत तर घालतोय. पण आता तो इथं बिचारा थकून थकून झोपून पण गेलाय. आणि तेवढ्यात जगन्नाथ आता म्हणत असतात की सारंग, काय झालं, तू त्याला प्रॉमिस केलं होतंस ना की घेऊन जाणार आहे म्हणून. त्यावर आता सारंग म्हणत असतो की सावलीने खडसावून सांगितले जाता जाता, काही झालं तरी अबीरला त्या घरामध्ये घेऊन जायचं नाहीये, त्याच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे म्हणे, पण मला कळलंच नाहीये. त्यावर आता जगन्नाथजी म्हणतात की हो, बरं झालं तू तिथे घेऊन गेला नाहीयेस. आता सारंग म्हणतो की मला जगन्नाथजी कळतच नाहीये नक्की हा काय प्रकार आहे, सावली असं का म्हणाली. त्यावर असं आता हे जगन्नाथजी म्हणतात की काय ना, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात, ती सहज मिळत नाहीये. त्यावर सारंग म्हणतो की माझ्या घरामधून, माझ्या फॅमिलीमधून अबीरच्या जीवाला काही धोका आहे का, किंवा त्याला काही त्रास आहे का. आता जगन्नाथांना खरंच सगळं काही सांगायचं असतं स्पष्ट करून त्यांना. पण आता सावलीने शपथ घातलेली असल्यामुळे त्यांना पण काही सगळं काही सांगता येत नाहीये. तर मंडळी, आता जगन्नाथ इथे सारंगला म्हणत असतात की सारंग, हे बघ, सावली जे म्हणाली ना ते अगदी बरोबरच आहे. अबीरच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे म्हणूनच तिने सांगितलं की तिकडे घेऊन जाऊ नकोस. मग सारंग म्हणतो, जर असं आहे तर मग असं काही आहे का जे त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलंय. असं काही आहे की ती माझ्या नजरेने दिसत नाहीये, मला कळत नाहीये. आता त्यावर जगन्नाथ म्हणतात की तुझा विचार करण्याची पद्धत बरोबरच आहे, तू जे विचार करतोस ना ते बरोबरच आहे. आणि अशा काही गोष्टी आपल्या घरात आजूबाजूला घडत असतात, पण त्या दृष्टीने तिकडे बघतच नाही.
त्यामुळे आपल्या जवळ आणि आसपास अशा काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्या डोळ्यांनी दिसत नाही आहेत, पण त्या शोधून काढाव्या लागतात. सारंग म्हणतो की मी तेच म्हणतोय, असं काही आहे का जी मला दिसत नाही आहे, तुम्ही सांगू शकता. आता जगन्नाथ म्हणतात मी तुला सगळ्या गोष्टी तर उलगडून नाही सांगू शकत, माझी काही मजबुरी आहे. पण तू उघड्या डोळ्यांनी जर नीट बघितलंस ना, तर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. आत्तापर्यंत एवढी वाट पाहिलीस ना, अजून थोडा संयम धर. उद्या तू पंढरपूरला जाणार आहेस ना, तर विठुरायाच्या कृपेने तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. आता सारंग पुन्हा कोड्यात पडलेला आहे, पण त्याला एक गोष्ट कळली की नक्कीच अशी काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला माहीत नाही आहे किंवा आपल्याला समजली नाही आहे. आणि त्याच्यावर त्याला आठवतं की अभिरवर जो काही हल्ला झाला त्याच्यामागे आपल्याच घरातला कोणाचा तरी हात असेल का, आणि म्हणून सावलीने अबीरला माझ्या घरात येण्यापासून थांबवलं असेल. तर मंडळी इकडे दुसऱ्या दिवशी आता सारंग आहे ना, तो तयारी करून बसलेला असतो. तिथे अमृता त्याने म्हणते की काय रे एवढ्या सकाळ सकाळ तयारी करून बसलाय, नक्की काय विचार काय आहे आजचा. त्यावर सारंग म्हणतो की काही नाही, अबीरची आज परीक्षा आहे, त्याला परीक्षेला घेऊन जायचं आहे. आणि माझं दुसरं प्लॅनिंग आहे ते तुला माहीत नाही आहे, पण आता सांगू शकतो. मी ओवीला सरप्राईज देणार आहे आणि ओवीला भेटायला जाणार आहे. त्यावर आता अमृता म्हणते की काय, म्हणजे हा सगळा प्लॅन तुझा आधीच ठरला होता आणि तरीसुद्धा तू ओवीला नाही सांगितलंस ना. तर सारंग म्हणते की हो, माझ्या मुलीचाच गाणं आहे आणि त्याचा बाबा तिथे नसेल असं कसं होईल. एवढ्या मोठ्या स्टेजवर माझी मुलगी पहिल्यांदा गाणार आहे आणि तिचा बाबा तिथे कौतुक करायला नको का. आणि मंडळी आता सारंग हा अबीरची परीक्षा झाल्यानंतर लगेचच तिकडे जायला निघणार आहे. तर जाता जाता सावलीची विठ्ठलाची जी मूर्ती असते ती विठ्ठलाची मूर्ती अमृताने ठेवलेली असते. आणि मंडळी सारंग आता ती विठ्ठलाची मूर्ती अमृताकडून मागून घेतो आणि म्हणतो की सावलीची जी मूर्ती ठेवली ती मला देते का. आणि त्याच्यावर तिने आता अमृताने ती मूर्ती काढून सुद्धा दिली आहे पुन्हा तिला. आणि आता सारंग त्याच्यासमोर प्रार्थना करतो आणि म्हणतो की विठुराया, माझ्या मुलीचं जे गाणं आहे ते व्यवस्थित होऊ दे. आणि आता जगन्नाथाने जे कोडं घातलं, म्हणजे जगन्नाथाने सांगितलं की असं काहीतरी आहे तुझ्या घरी जी तुझ्या नजरेने तुझ्या डोळ्यांनी दिसत नाही आहे, त्या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर उलगडा होऊ दे, असा तर तो प्रार्थना करत असतो. आणि मंडळी तेच आता होणार आहे. ज्यावेळेला सारंग पंढरपूरला जातो तेव्हा सारंगच्या समोर 8 वर्षांपूर्वीचा जो भूतकाळ आहे तो सगळा भूतकाळ त्याच्या समोर येणार आहे. तर मंडळी इकडे ओवी आणि सावली दोघीसुद्धा पंढरपूरला पोहोचू नयेत म्हणून भैरवीने पूर्णपणे तयारी केलेली असते. त्यांच्या वाटेमध्ये बऱ्याच अडचणी आणलेल्या असतात आणि त्या सगळ्या अडचणींवर मात करून फायनली ओवी आणि आता सावली दोघीसुद्धा पंढरपूरला पोहोचल्यात. आता ह्या पंढरपूरला पोहोचता क्षणी आता ओवीला खूप आनंद झालेला असतो. पंढरपूरच्या मातीचा आशीर्वाद घेत ओवी आणि सावली आता ह्या यात्रेमध्ये आलेले आहेत. आणि तिथे सुद्धा आता भैरवीने तिची काही माणसं पाठवली आहेत जेणेकरून काहीही झालं तरी ही ओवी त्या स्टेजवर गायला नको असं दाखवलं आहे. तर मंडळात इकडे ओवी आणि सावली दोघीसुद्धा पंढरपूरला आल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असतात. आणि जी भैरवीने माणसं पाठवलेत ते माणसं आता इथे ओवीच्या मागावरती आहेत, कारण काही झालं तरी त्यांना ओवीला किडनॅप करायचं असतं आणि घेऊन जायचं असतं. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की अबीर आणि सारंग दोघंसुद्धा आता स्कूलमधून निघालेले असतात. म्हणजे अबीरची परीक्षा पूर्ण झालेली असते आणि अबीरने आता हट्ट धरलं की आपण लवकरात लवकर निघूया. आणि त्यांचं ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे आता हे दोघंसुद्धा पंढरपूरला यायला निघालेले आहेत. अबीर म्हणतो की सुपर हिरो, आपण तिथे गेल्यानंतर ओवीला जेव्हा कळेल की आपण दोघं पण तिथे आलोत, ओवीला खूप आनंद होणार आहे ना. आता सारंग म्हणतो की हो, खूप आनंद होणार आहे तिला, पण आपलं सरप्राईज द्यायचं ठरलंय की नाही आहे. त्यामुळं जा पटापट आवरा आणि तुमची बॅग घेऊन बाहेर या, आपण आता पटकन निघायचं आहे. तर मंडळी आता हे अबीर आणि सारंग दोघंसुद्धा पंढरपूरला यायला निघाली आहेत. आणि त्याच वेळेला आता इकडे असं दाखवलं की सावली आणि ओवी जेव्हा आता पंढरपूरच्या यात्रेमध्ये असतात तिथे भैरवीची काही माणसं आहेत आणि त्यांनी ओवीला किडनॅप केलेलं आहे, ओवीला पकडलं आहे. आता सावली इकडे पंढरपूरला आशीर्वाद घेत असते, दोघींचे डोळे बंद असतात आणि त्या क्षणी ओवी तिथून गायब झाली आहे. सावली खूप घाबरलेली असते की ओवी अचानक गेली कुठे, आणि सावली तिथे आता सगळीकडे शोधायला लागते. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर मात करून त्या दोघी पण पंढरपूरला पोहोचल्यात, पण तिथे सुद्धा ती माणसं त्यांच्या मागावर असतात आणि त्यांनी ओवीला किडनॅप केलं आहे. सावली ज्यावेळेला डोळे उघडते ना, तिला ओवी कुठेच दिसत नाही आहे आणि ती ओवीला शोधायला सुरुवात करते, ओवी कुठे आहेस तू. पण तिला माहिती आहे की ओवी अशीच जाणार नाही आहे कुठे, तिला कुणी किडनॅप वगैरे केलं नाही आहे. आता सावली खूप घाबरलेली असते आणि विठ्ठलाजवळ प्रार्थना करते की विठ्ठला, माझी ओवी जिथे कुठे आहे ती मला परत मिळू दे. आणि ती खूप घाबरलेली असते. आणि मंडळी त्याच वेळेला आता सारंग आणि अबीरची पंढरपुरामध्ये एंट्री झाली आहे. आणि त्याच वेळेला ज्या गाडीतून आता ओवीला घेऊन चाललेले असतात त्याच गाडीकडे आता सारंगचं लक्ष जातं आणि सारंगने ओवीला बरोबर ओळखलंय. ओवीसुद्धा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, सावली इकडे सगळीकडे शोधत असते ओवीला. आणि सारंगने ज्या वेळेला आता पाहिलंय त्या क्षणी सारंग आता तिथे धावत जातो. आणि मंडळी ज्या गुंडांनी 8 वर्षापूर्वी ओवीला म्हणजे सावलीपासून दूर केलेलं असतं, आता तेच गुंड भैरवीने इकडे पाठवली आहेत यांच्या पाठीमागे.
त्याच्यामुळे सारंगने त्या गुंडांना लगेचच ओळखलं आणि त्याला आठवतं की 8 वर्षापूर्वी जेव्हा ओवी मला सापडली होती तेव्हा हेच लोक ओवीच्या मागावर होते. त्यांनीच ओवीला म्हणजे त्याच्यामुळेच ओवी मिळाली होती. ह्या लोकांचा आणि ओवीचा काय संबंध असेल आणि आजही पुन्हा ते लोक ओवीच्या मागावर काय आहेत. आणि आता मंडळी ती माणसं आहेत ती खंड्याची माणसं असतात आणि त्याच माणसांना आता ती भैरवीने पाठवलं इकडे. त्याच्यामुळे सारंगने तर ओळखलंय. सारंग म्हणतो की ही जर माणसं आता सापडली तर या सगळ्यामागे काय नक्की गूढ आहे ते आपल्याला कळेल. आणि जगन्नाथाने जे आपल्याला काही सांगितलंय की तुझ्या आसपास ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्या नीट बघितल्या असतं तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि मंडळी त्या क्षणी आता सारंग त्या गुंडांना जातो, त्यांची धुलाई करतो बरं का. आणि त्याच वेळेला ओवीची त्याने सुखरूप सुटका केली इकडे. आणि तेवढ्या सावलीसुद्धा येते. सावली ओवीला जाऊन घट्ट मिठी मारते आणि त्यातला एक जो माणूस आहे त्या माणसाला आता इथे सारंगने पकडलंय. आणि मंडळी त्यानंतर सारंग विचारत असतं की कोण आहेस तू? तू माझ्या मुलीला किडनॅप करायची तुझी हिंमत झालीच कशी? आणि ते इतकं मारलेलं असतं. आता तू हातात पडत असतो की साहेब सोडा मला, माझी चूक झाली आहे. पण सारंग म्हणतो की नाही, हे सगळं तुला कुणी सांगितलं आणि हे कोणाच्या सांगण्यावरून केलंस ते सांग मला. 8 वर्षापूर्वीसुद्धा तू ह्याच मुलीला, माझ्या मुलीला तू तेव्हाही लांब केलं होतंस. ती नक्की कोणाची मुलगी आहे? काय आहे? आता अनेक प्रश्न सारंगला पडलेले असतात. आणि मंडळी ह्याच वेळेला मात्र त्या माणसाने आता सारंगसमोर तोंड उघडलेलं आहे. म्हणजे 8 वर्षापूर्वी जी मुलीला आपण किडनॅप केलं ती मुलगी दुसरी तिसरी कोणाची नाही तर सावलीचीच मुलगी आहे, हे आता त्या गुंडाने सारंगच्या समोर सांगितलेलं आहे. आणि मंडळी आता सारंगला जेव्हा हे कळतं की ही ओवी जी आहे सावलीचीच मुलगी आहे, त्यालाच खूप मोठा धक्का बसलाय. आणि जेव्हा सावली तिथे येते आणि सावलीने सुद्धा हे ऐकलंय, म्हणजे सावलीने सुद्धा त्या माणसांना ओळखलंय. हीच लोकं होती जेव्हा ज्यांनी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं. सावली म्हणते की तुम्ही तुम्ही इथे. आता सारंगलाही कळतं. सावली म्हणते की तू ओळखतेस? सावली म्हणते की हो, 8 वर्षापूर्वी माझ्या लेकीला माझ्यापासून दूर करणारे हेच ते लोक आहेत. आणि मंडळी तीच मुलगी सारंगची सुद्धा आहे. त्याच्यामुळे सारंग म्हणतो की म्हणजे ओवी ही तुझी मुलगी आहे? तेव्हा सारंग म्हणतो की ह्याच माणसांकडून मला ओवी सापडली होती. आणि मंडळी आता एक एक करत सगळं सत्य सारंग आणि सावलीच्या समोर येणार आहे. पण आता हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या.